हॅलो फ्रेंड्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत नाशिक शहर 2024 साली आलेला पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामधील प्रश्नाचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत। तर बघूयात प्रश्न काय होता। 7, 11, 13, 17, 19 आणि प्रश्नचिन्ह या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे तुम्हाला विचारलेलं आहे। 7 आणि 11 मध्ये फरक काढला तर तो कितीचा येतो बघा। 7 आणि 4 11 येतात, 11 आणि 2 13 येतात, 13 आणि 4 17, 17 आणि 2 19, नंतर 19 आणि 4 किती होतील 23 होतील आणि 23 मध्ये पुन्हा 2 मिसळले तर किती होतील 25। म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी पुढील 2 नंबर काढायचे तुम्हाला, म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल 23,25 हे तुमचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघा। खालील विसंगत संख्या तुम्हाला शोधायची आहे। संख्या कोणकोणत्या आहेत 2 9 28 65 126 आणि 216 या संख्या आहेत। आता बघा हा जो आहे इथं हा काय आहे 1 चा घन अधिक 1 आहे, 2 चा घन अधिक 1, 3 चा घन अधिक 1, 4 चा घन अधिक 1, 5 चा घन अधिक 1, पण हा काय डायरेक्ट 6 चा घन आहे आणि अधिक 1 केलेलं नाहीये, त्याच्यामुळे विसंगत घटक कोणता आहे तर 216 ही संख्या विसंगत घटक आहे। तिथं काय असायला पाहिजे होतं तर 217 असायला पाहिजे होतं। पुढचा प्रश्न बघा। विसंगत घटक ओळखायचा आहे तुम्हाला। हे 4 पर्याय दिलेले आहेत, तर याच्यामधला विसंगत घटक ओळखायचा आहे। पहिला पर्याय आहे की सी बी ए। आता सी चा नंबर आहे 3, बी चा नंबर आहे 2 आणि ए चा नंबर आहे 1। आर क्यू पी मध्ये आर चा नंबर आहे 18, क्यू चा नंबर आहे 17 आणि पी चा नंबर आहे 16। नंतर 20, टी चा नंबर आहे 20, यू चा नंबर आहे 21 आणि एस चा नंबर आहे 19, ओ चा नंबर आहे 15, एन आहे 14 आणि एम आहे 13। आता बघा हा 3 2 1 18 17 16 म्हणजे 1 1 न कमी होत गेले, 20 21 आणि 19 15 14 आणि 13 ह्याच्यामध्ये काय झाले अधिक 1 केले। प्रत्येक ह्याच्यामध्ये पहिल्यांदा वजा 1 केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अधिक 1 केले, त्याच्यामुळे तुमचा विसंगत घटक कोणता असणार आहे तर टी यू एस हा विसंगत घटक असणार आहे। पुढचा प्रश्न बघा। प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे तुम्हाला विचारले आहे। जे एल एन पी, जे चा नंबर किती आहे आपला 10 नंबर आहे, एल चा नंबर किती आहे 12, एन चा नंबर आहे 14, पी चा नंबर आहे 16। प्रश्नचिन्हाच्या जागी 10 मध्ये अधिक 2 केल्यानंतर 12 येतात, 12 मध्ये अधिक 2 केले तर 14 येतात, 14 मध्ये 2 केले तर 16, 16 मध्ये 2 केले तर काय येतील 18 येतील आणि 18व्या नंबरवर काय दिलेला आहे तुम्हाला आर हा अक्षर दिलेला आहे, त्याच्यामुळे तुमचं उत्तर असेल आर ऑप्शन नंबर 1। पुढचा प्रश्न बघा। रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे। रमेश काय आहे मोठा आहे, रमेश हा सुरेशपेक्षा मोठा आहे। पुढे बघा जो मोठा आहे त्याच्याकडे आपण साइनची 2 टोकं केली आहेत। विजय अविनाशपेक्षा मोठा आहे। आता विजय आणि अविनाश आणि सुरेश यांचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे तो पुढे बघूयात आपण। पण सुरेशपेक्षा लहान आहे कोण विजय, विजय हा काय आहे सुरेशपेक्षा लहान आहे, म्हणजे तो ह्याच साईडला असणार आहे। आणि अविनाशपेक्षा विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, म्हणजे इथं असणार आहे सुरेश काय आहे सुरेशपेक्षा लहान आहे कोण विजय, विजय हा सुरेशपेक्षा लहान आहे पण कोणापेक्षा मोठा आहे अविनाशपेक्षा, म्हणजे सर्वात लहान कोण झाला अविनाश झाला आणि सर्वात मोठा कोण झाला रमेश झाला। तर तुम्हाला काय विचारलंय सर्वात मोठा कोण, तर सर्वात मोठा कोण असणार आहे रमेश हा सर्वात मोठा असणार आहे। ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल। पुढचा प्रश्न बघा। अतिशय वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे। एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चाललेले आहेत, म्हणजे घोडे आणि घोडेस्वार यांची संख्या काय आहे समान आहे। इथं असतील घोडे तर इथं असणार काय आहे घोडे स्वार असणार आहेत, ठीक आहे। म्हणजे एक्स घोडे असतील तर एक्सच घोडेस्वार आहेत। काही अंतर कापल्यावर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले, ठीक आहे। घोडेस्वार काय केले निम्म्या घोड्यांवर स्वार झालेले आहेत। आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 आहे। पायांची संख्या घोड्यांना किती पाय असतात 4, म्हणजे एका घोड्याचे काय पाय झाले 4, अशा एक्स घोड्यांचे 4x झाले। त्याचप्रमाणे इथं पण काय होणार आहे घोडेस्वार x आहेत, म्हणजे घोडेस्वाराचा पाय किती असतात 2 असतात, ठीक आहे। आता काय केलंय की पुढची कंडिशन काय आहे की निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झालेले आहेत। आता घोडे काय राहणार आहेत तेवढीच राहणार आहे त्यांच्या पायांची संख्या, पण हे काय झालेले आहेत ह्याच्या
निम्मे पाय राहणार आहेत, कारण ते ऑलरेडी घोड्यावर बसलेले आहेत. म्हणजे पाय कोणाचे खाली दिसणार आहेत, फक्त निम्म्याच घोडेस्वारांचे पाय खाली दिसणार आहेत. तेव्हा काय होतं की त्याच्या टोटल पायांची संख्या ही किती दिलेली आहे तुम्हाला, 50 दिलेली आहे. कसं काढलं हे बघा अजून एकदा. तुम्हाला काय सांगितलेले आहे की जेवढे घोडे आहेत तेवढेच घोडेस्वार आहेत. ठीक आहे, म्हणजेच ही काय झाली, त्यांच्या पायांची संख्या झाली. घोड्याला पाय असतात 4, त्याच्यामुळे टोटल पाय झाले 4x. नंतर घोडेस्वारला पाय असतात 2, टोटल पायांची संख्या झाली 2x. पण नंतर काय झालं की निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसले, म्हणजे निम्म्यांचे पाय दिसणार नाहीत, म्हणून आपण भागिले 2 केलं. अशा कंडिशनमध्ये टोटल पायांची संख्या किती दिलेली आहे तुम्हाला, 50 दिलेली आहे. आता हे फक्त सॉल्व करायचं. ह्या 2ला हे 2 केलं, 4x अधिक x केल्यानंतर किती होतात, 5x होतात. 5x बरोबर किती झाले, 50. म्हणजेच x बरोबर किती झाले, 10. म्हणजे घोडे किती आहेत, 10, आणि घोडेस्वार किती आहेत, 10. तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे की तर एकूण घोडे किती, तर 10 घोडे असणार आहेत. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राकेश आणि सानिया ह्या 2 व्यक्ती आहेत. राकेश आणि सानिया. सानियाचं वय जर x असेल तर राकेशचं वय काय आहे, 5 वर्षांनी कमी आहे. पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला, त्यांच्या वयांची बेरीज ही 27 वर्षे आहे. म्हणजे ह्या दोघांच्या जर वयांची बेरीज केली, x + 5 अधिक x, हे झालं राकेशचं वय आणि हे झालं सानियाचं वय. त्या दोघांच्या वयांची बेरीज ही 27 वर्ष आहे. म्हणजेच 2x + 5 बरोबर किती होतात, 27 होतात. नंतर बघा आता इथं 2x बरोबर 27 अधिक 5, 27 आणि 5 किती होतील, 32 होतील, बरोबर 2x होणार. म्हणजेच x बरोबर काय झालं, 32 भागिले 2, म्हणजेच x बरोबर काय होतात, 16 होतात. 16 हे वय कुणाचं झालं, सानियाचं झालेलं आहे 16 वर्ष वय. तुम्हाला काय विचारलं आहे की राकेशचं वय किती, राकेशचं वय किती असणार आहे, 16 - 5, म्हणजेच 11 वर्ष हे काय आहे, राकेशचं वय दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. राम राधाचा परिचय करून देताना आपल्या मित्राला म्हणाला, हिचा पिता माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, तर राधाचे रामशी नाते काय. आता इथं कोण व्यक्ती आहेत, 2, राधा एक आहे आणि राम एक आहे. राधा आणि राम. ठीक आहे, राधाचा पिता हा माझ्या वडिलांचा, म्हणजेच रामच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. ठीक आहे, एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे रामच्या वडिलांना एकच मुलगा आहे. याचा अर्थ काय, राम हा तो मुलगा असणार आहे. म्हणजेच राम हा या राधाचा कोण असणार आहे, वडील असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच राधा ही या रामची कोण असणार आहे, तर मुलगी असणार आहे. कसं काढलं बघूयात अजून. राम म्हणतोय त्याच्या मित्राला की राधाचा पिता, राधाचा जे वडील आहेत ते माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा आहे म्हणजेच रामच्या वडिलांना एकुलता एक मुलगा आहे, अर्थातच तो कोण असणार आहे, राम हा राधाचा वडील असणार आहे. म्हणजेच राधा ही रामची काय झाली, मुलगी होते. पुढचा प्रश्न बघूयात. घड्याळात 10:30 वाजले असता आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. आता घड्याळात 10:30 वाजले, त्यावेळेस आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजले हे काढायचे असेल तर आपण काय करतो, दिलेली वेळ ही 11:60 वजा करतो. म्हणजेच 10:30, 10:30 हे 11:60 जर वजा केले तर किती होतात, 1:30 हे आरशातील प्रतिमेमध्ये दिसतील. बघूयात आपण. दुपारी 1:25 पासून सायंकाळी 5:25 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल. आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक तासामध्ये मिनिट काटा हा तास काट्याला एक वेळा ओलांडतो. आता तुम्हाला 1:25 पासून नंतर 2:25, 3:25, 4:25 आणि 5:25 पर्यंत विचारलेलं आहे. आता प्रत्येक तासाला एक वेळा ओलांडतो म्हणजेच काय, 1:25 पासून 2:25 पर्यंत जाताना 1 मिनिट, नंतर 2:25 पासून 3:25 पर्यंत जाताना 1 मिनिट, पुन्हा 1 मिनिट 1 वेळा आणि पुन्हा 1 वेळा. म्हणजे टोटल किती वेळा तो ओलांडतो, 1, 2, 3, 4 वेळा ओलांडतो. म्हणजेच 4 हे तुमचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगदच्या पुढे 6 स्पर्धक आहेत. म्हणजे जर इथं अंगद असेल तर त्याच्या पुढे किती आहेत, 6 लोक आहेत. नंतर बघा, हनीफ अंगदच्या मागे चौथा आहे. अंगदच्या मागे 3 लोक सोडून हा चौथा कोण आहे, हनीफ आहे.
हनीफ शेवटून 7वा आहे, म्हणजे याच्या मागं किती लोक असणार आहेत? 6 लोक असणार आहे आणि हनीफ 7वा असणार आहे. तर एकूण स्पर्धक किती विचारले तुम्हाला? एकूण स्पर्धकांची संख्या काढायची आहे. हा इथं झाले 6, हा झाला 7वा, 8, 9, 10, 11, 11 आणि हे 6, 11 आणि 6 किती होतात? 17. म्हणजेच काय, एकूण स्पर्धकांची संख्या किती आहे? तर 17 स्पर्धक आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका धावण्याच्या शर्यतीमध्ये 5 व्यक्ती रांगेत उभ्या आहेत. रवी राजनच्या पुढे नाही. रेखा सर्वात पुढे आहे. आता रेखा कुठं आहे? सर्वात पुढे. म्हणजे जर रेखा आपण इथं पकडली तर टोटल किती व्यक्ती दिलेले आहेत तुम्हाला? 5 व्यक्ती. इथं 1, 2, 3, 4 आणि 5. सर्वात पुढे कोण आहे? रेखा आहे. राजन राहुलच्या मागे आहे. रेणू रवीच्या मागे आहे. राजन रेणूच्या मागे नाही. तर सर्वात शेवटी कोण असेल? आता बघा इथं रवी राजनच्या पुढे नाही, राजन राहुलच्या मागे आहे. जर समजा तुम्ही इथं राहुल पकडला, राहुल हा कोणाच्या? राजन राहुलच्या मागे आहे. म्हणजे इथं जर राजन घेतला, ठीक आहे, इथं राजन घेतला. पुन्हा बघा पुढं काय दिलेलं आहे? राजन रेणूच्या मागे नाही. म्हणजे राजन रेणूच्या मागे नाही म्हणजे रेणूच्या पुढे आहे. म्हणजे रेणू जर इथं पकडली तर पुढं काय दिलंय? रवी राजनच्या पुढे नाही. रवी राजनच्या पुढे नाही याचा अर्थ रवी राजनच्या मागे आहे. आता बघा आपलं पूर्ण होतंय का हे? पहिल्यांदा काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये? 5 व्यक्ती रांगेमध्ये. रवी राजनच्या पुढे नाही. रवी राजनच्या पुढे नाही म्हणजेच मागे आहे, हे बरोबर आहे. रेखा सर्वात पुढे आहे, हे पण करेक्ट आहे. राजन राहुलच्या मागे आहे. राजन कुणाच्या मागे आहे? राहुलच्या मागे आहे, हे पण करेक्ट आहे. रेणू रवीच्या मागे आहे. रेणू कुठं आहे? रवीच्या मागं आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे. राजन रेणूच्या मागे नाही. राजन कुणाच्या मागे नाही? रेणूच्या. म्हणजेच तो काय आहे? पुढे आहे. तर रांगेत सर्वात शेवटी कोण? रांगेत सर्वात शेवटी कोण असणार आहे? रेणू ही रांगेत सर्वात शेवटी असणार आहे. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. सर्व मासे कासव आहेत. जर मासे पकडले, सर्व मासे इथं आहेत मासे, हे सर्व मासे कोण आहेत? कासव आहेत. पुढं काय आहे? काही मगर कासव आहेत. मगर आणि कासव कसे आहेत? काही मगर आहेत ते काय आहेत? कासव आहेत. तर तुम्हाला याच्यावरून निष्कर्ष काढायचे आहेत. पहिला निष्कर्ष काय? काही मगर कासव आहेत. काही मगर हे कासव आहेत म्हणजे निष्कर्ष 1 बरोबर आहे. कोणतेही कासव मगर नाहीत. कासव आणि मगर नाही, हा निष्कर्ष 2 काय आहे? चुकीचा आहे. म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल? निष्कर्ष 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. ए बरोबर 1 असेल, बी बरोबर 2 असेल, सी बरोबर 3 असेल, डी बरोबर 4 असेल तर 84-63 ही संख्या काय दर्शवेल? तर 8 नंबर कोणत्या अक्षराचा आहे? एचचा आहे. 4 नंबर आहे डी, 6 नंबर आहे एफचा आणि 3 नंबर आहे सीचा. म्हणजे HD-FC हा काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. जर चॅम्पियन हा शब्द असा लिहिला जाईल तर डिस्टन्स हा शब्द कसा लिहावा? आता चॅम्पियनमध्ये बघा सी आणि एफमध्ये काय रिलेशन आहे? सी इथं आहे आणि एफ कुठं आहे? इथं आहे. म्हणजेच सी आणि एफमध्ये किती? 2 अक्षरं सोडलेली आहेत. एच आणि के. एच इथं आहे आणि के ह्याच्यामध्ये पण 2 सोडलेली आहेत. ए आणि डी मध्ये पण ए इथं आहे आणि डी इथं आहे. म्हणजे 2 अक्षरं सोडून लिहिलेले आहे. आता डी मध्ये जर 2 अक्षरं सोडली तर काय येतात बघा? जी येईल. म्हणजे डीच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता? जी लिहू शकता. इथं लिहाल जी. नंतर आय नंतर 2 अक्षरं सोडा. 1 आणि 2 सोडल्यानंतर यल येतं. यस नंतर 2 सोडल्यानंतर ना व्ही येईल. नंतर टी नंतर 2 सोडल्यानंतर काय येतं? डब्ल्यू येतं. ए नंतर 2 सोडला. ए जर कन्सिडर केलं तर 2 सोडल्यानंतर येतं डी. एन मध्ये 2 सोडल्यानंतर येतं क्यू. सी मध्ये 2 सोडल्यानंतर बघा काय येतं? एफ. ई मध्ये 2 सोडल्यानंतर ई नंतर 2 सोडा एच येईल. म्हणजेच जी एल व्ही डब्ल्यू डी क्यू एफ आणि एच. हा एच कुठंच नाही आहे शेवटी पर्यायामध्ये बघा. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल? यापैकी नाही.
पुढचा प्रश्न बघा. 1500चे 12% म्हणजे किती? 1500चे म्हणजे काय करतो आपण? गुणाकाराचं साईन लिहितो आणि 12% म्हणजेच 12/100 करता येईल. मग आता बघा ह्याला भाग घालवा. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. 12 पंचे 60, 12 आणि 6 18 म्हणजेच 180 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 14 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीनं कमी असेल विचारले. आता चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला चौरसाची बाजू माहिती असायला पाहिजे. चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे तुम्हाला. सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग असणार आहे. पण तुम्हाला इथं काय दिली आहे? परिमिती दिलेली आहे. परिमिती दिलेली आहे चौरसाची. ती किती दिली आहे परिमिती? 44 सेंटीमीटर दिली आहे. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय? 4 गुणिले बाजू. जर बाजू काढायची असेल तर याला पण 4 ने भागा आणि याला पण 4 ने भागा. 11 बरोबर काय येणार आहे त्याची बाजू. ह्या 4ला हे 4 गेलं त्याच्यामुळं बाजू आली तुमची 11. मग त्याच्यावरून तुमच्या चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल? 11 गुणिले 11 121 चौरस सेंटीमीटर एवढं काय येणार आहे? तुमच्या चौरसाचं क्षेत्रफळ येणार आहे. बरोबर आहे. चौरसाचं क्षेत्रफळ 121 चौरस सेंटीमीटर येते. पुढं काय दिलंय की परिघ दिलाय वर्तुळाचा. परिघ दिलेला आहे वर्तुळाचा. तो किती आहे? 44. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय आहे की 2 पाय आणि r. ठीक आहे. म्हणजे 44 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले r येईल. आता हा 7 इकडे गुणाकाराला इकडे भागाकाराला इकडे झाल्यानंतर काय होईल? गुणाकार होईल आणि हे दोन्ही काय होतील? भागाकाराला जातील. आता 22 एके 22 22 दोन्ही 44. ह्या 2ला हे 2 गेलं म्हणजेच तुमचा 7 बरोबर काय होईल? r बरोबर 7 येईल. आता त्याच्यावरून तुम्हाला काय काढावं लागेल? वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? पाय r चा वर्ग. पाय किती आहे? 22/7 गुणिले r चा वर्ग म्हणजेच 7 गुणिले 7 करावं लागेल. ह्या 7ला हा 7 गेला म्हणजेच किती राहिलं तुमचं? 22 गुणिले 7 राहील. 22 गुणिले 7 केल्यानंतर किती येतं बघा? 22 7 दोन्ही 14 7 दोन्ही 14 आणि 15 चौरस सेंटीमीटर. याचा अर्थ काय झालं तुमचं? वर्तुळाचं क्षेत्रफळ किती झालं? 154 चौरस सेंटीमीटर आणि चौरसाचं क्षेत्रफळ किती येतं? 121 चौरस सेंटीमीटर. मग ह्या दोघांमधला फरक विचारलाय तुम्हाला. 33 चौरस सेंटीमीटर हा काय असणार आहे? त्या दोघांच्या क्षेत्रफळामधला फरक असणार आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? 33 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. तुम्हाला परिमिती आणि परिघ दिलाय त्याच्यावरून त्यांच्या क्षेत्रफळामधला फरक विचारला गेलेला होता. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. संगीता व सुमित्रा यांच्या वयांची बेरीज ही 50 वर्ष आहे. संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्ष जास्त आहे. आता बघा संगीता आणि सुमित्रा. संगीता आणि सुमित्रा. ठीक आहे. संगीताचं वय x असेल तर सुमित्राचं वय जर y पकडलं किंवा इथं तुम्हाला त्याचं कंपॅरिझन दिलंय. संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्ष जास्त आहे. संगीताचं वय जास्त आहे सुमित्रापेक्षा. म्हणजे सुमित्रा जर तुम्ही x पकडली तर संगीता 10 वर्षांनी काय आहे? जास्त दिलेली आहे. ठीक आहे. आता बघा त्यांच्या वयांची बेरीज तुम्हाला 50 वर्ष दिली. म्हणजे ह्या दोघांची जर बेरीज केली x अधिक 10 बरोबर किती दिलेली आहे? 50 वर्ष दिली आहे. संगीताचं वय हे सुमित्रापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे आणि त्या दोघांची बेरीज किती दिलेली आहे? 50 वर्ष दिलेली आहे. म्हणजे 2x अधिक 10 बरोबर किती येतात? 50 येतात. म्हणजेच 2x बरोबर किती येतील? 50 वजा 10 बरोबर किती येतात? 40. म्हणजेच x बरोबर किती येतील? 40 भागिले 2 म्हणजेच 20 येतील. म्हणजेच 20 कोणाचं वय झालं तर इथं सुमित्राचं वय झालं 20 आणि संगीताचं वय किती होईल? 10 जास्त म्हणजे 30 वर्ष होईल. तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलंय की 20 वर्षांनी संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर. आता संगीताचं वय हे आजचं वय दिलेले आहे 30 वर्ष आलंय आपलं काढल्यानंतर. पुन्हा किती वर्षानंतरचं विचारलंय? 20 वर्षानंतरचं. म्हणजे अधिक 20 करावं लागेल. म्हणजेच संगीताचं वय 20 वर्षानंतर किती होईल? 20 अधिक 30 किती? 50 होईल. आणि सुमित्राचं वय 20 वर्षानंतर 20 अधिक 20 किती होतं? 40 होतं. तर तुम्हाला काय विचारले? संगीता आणि सुमित्रा यांच्या वयांचं गुणोत्तर विचारले. संगीता आणि सुमित्रा यांच्या वयांचं गुणोत्तर म्हणजेच त्या दोघांच्या वयांचा भागाकार. म्हणजेच त्यांचं गुणोत्तर किती आलं? 5/4 एवढं त्यांच्या वयांचं गुणोत्तर होईल.
पुढचा प्रश्न बघा, दुधाचा भाव 18 रुपये लिटर असताना दररोज 250 मिलीमीटर दूध घेतले तर संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचं बिल किती विचारले. आता रेट किती आहे, त्याचा भाव किती दिलेला आहे तुम्हाला, 18 रुपये प्रति लिटर. ठीक आहे. रोज किती घेतले जातं आहे दूध, रोज घेण्याची 250 मिलीलीटर एवढं दूध घेतलं जातं आहे. तर जानेवारी महिन्यातलं बिल विचारले तुम्हाला. जानेवारी महिन्यामध्ये दिवस किती असतात, 31 दिवस असतात. ठीक आहे, 31 दिवस झाले. आता हा भाव दिलेला आहे तो प्रति लिटर दिलेला आहे, म्हणजेच तुम्हाला लिटरमध्ये कन्वर्जन करावं लागेल. 250ला जर 1000ने भागलं तर काय येतात, ते लिटर येतात. म्हणजेच एवढं लिटर रोजचं दूध घेतलं जाते. ठीक आहे, एवढं लिटर जर रोजचं दूध घेतलं तर त्याचं आता बिल कसं कराल तुम्ही बघा. 0.25 लिटर रोजचं असे 31 दिवस आणि ह्या 31 दिवसाचा 18 रुपये प्रति लिटर याप्रमाणे भाव काढायचा आहे तुम्हाला. आता ह्याचा सगळ्यांचा गुणाकार करावा लागेल. 25 एके 25, 25 त्रिक 75, 75 आणि वरचे 2 77 आणि हे 2 दशांश घरं गुणुले 18. ठीक आहे. आता पुढे बघा, आता ह्याला गुणाकार करायचा आहे. 18 गुणिले 5, 18 पंचे 90, हातच्या गेले 9, 18 सत्ता 126. म्हणजेच इथं किती होतात, 126 अधिक 9 केल्यानंतर किती होतात, 135 होतात. 5 आले इथं आणि 13 गेला हातच्या. पुन्हा 18 सत्ता 126, 6 3 9, 3 आणि 1 3 आणि 9 आणि टोटल दशांश घरं 2 म्हणजे 139.5 रुपये एवढं काय होणार आहे, जानेवारी महिन्याचे दुधाचं बिल होणार आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर हे 5:7 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती. आता त्रिज्यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे, 5:7 दिलेलं आहे. हे काय आहे, त्रिज्या आहेत, R1 आणि R2 पकडलं तर. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, पाय r चा वर्ग म्हणजे पाय r1 भागिले पाय r2 चा वर्ग. ठीक आहे. आता ह्या पायला हा पाय गेला तर कसं राहणार, r1 किती आहे 5 आणि r2 किती आहे, ह्या दोघांचा काय करावं लागेल तुम्हाला, वर्ग करावा लागेल. 5 चा वर्ग किती येतो 25 आणि 7 चा वर्ग 49. याचाच अर्थ त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती आहे, 25:49 हे त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा, ₹3280 खरेदी किंमत किती दिलेली आहे तुम्हाला, खरेदी किंमत ₹3280. ₹3470 विक्री किंमत किती आहे, ₹3470. तर व्यवहारात नफा झाला की तोटा. आता बघा 3280 काय आहे, खरेदी किंमत म्हणजे विक्री किंमत जास्त आहे, याचा अर्थ काय झाला, नफा झाला. ठीक आहे, विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झाला. विक्री किंमतीमधून जर खरेदी किंमत वजा केली तर किती येते बघा, इथे येतील 9 आणि इथे येतील 1. म्हणजेच तुम्हाला जर टक्केवारीमधला नफा काढायचा असेल तर कसा काढतो आपण, झालेला नफा रुपयांमध्ये भागिले त्याची खरेदी किंमत आणि गुणुले 100 करतो. आता ह्याचं फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला. ह्या झिरोला हा झिरो गेला, नंतर ह्याला कितीने भाग जातो बघा, जर 19ने भाग घातला तर किती जाईल बघा, 19 एके 19. सॉरी, तुम्हाला डायरेक्ट काय विचारलं आहे की व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल, टक्केवारी नाही विचारली, नफा होईल आणि तो नफा किती होईल तर 190 रुपये एवढा नफा होणार आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. बघा, 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर हे 4:5 आहे. 5 वर्षानंतर दिनेश आणि बालाजी यांच्या वयांचं गुणोत्तर किती दिलं आहे तुम्हाला, 4:5 दिलेलं आहे. ठीक आहे. आज त्यांच्या वयांची बेरीज, आज किती आहे बेरीज, 44 आहे. तर बालाजीचे आजचे वय किती. आता 5 वर्षानंतर यांची वय किती असणार आहेत, 4x आणि 5x असणार आहेत. म्हणजे आजचं वय किती झालं तर 5 वर्षानंतरचं माहिती आहे, म्हणजे त्याच्यामधून जर वजा 5 केलं तर आजचं वय येईल आणि याच्यामधून जर 5 वजा केलं तर याचं पण आजचं वय येईल. ठीक आहे. मग ह्या दोघांची जर बेरीज केली तर तुम्हाला बेरीज किती दिलेली आहे, 44 वर्ष दिलेली आहे. बरोबर आहे. 4x अधिक 5x म्हणजे किती होतात, 9x वजा त्यांची होते बेरीज आणि हे होतात 10. बरोबर किती दिले, 44. म्हणजेच 9x बरोबर किती होतात,
44 अधिक 10, 44 अधिक 10 म्हणजे झाले 54. 9x बरोबर जर 54 असेल तर x बरोबर किती होतील 54 भागिले 9, 9 सख्ख 54. याचा अर्थ काय की तुमचं x बरोबर किती आलं, x बरोबर आलेला आहे 6. ठीक आहे, x बरोबर आलेला आहे 6. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नात काय विचारलेलं आहे बघा, बालाजीचं आजचं वय किती. हा आहे बालाजी आणि बालाजीचं आजचं वय किती आहे 5x वजा 5, म्हणजेच 5x वजा 5 याचं उत्तर काय येईल 5. xच्या ठिकाणी आहे 6 भेटलं तुम्हाला आणि वजा 5. ठीक आहे, म्हणजेच 6 पंच 30, 30 वजा 5 केल्यानंतर किती येतात 25. बालाजीचं आजचं वय किती भेटलेलं आहे तुम्हाला 25 वर्ष. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांची बेरीज ही 96 व वजाबाकी 24 आहे, तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर किती. तर समजा त्या दोन संख्या x आणि y आहेत. एक संख्या x आहे आणि दुसरी संख्या किती आहे y आहे. त्या दोघांची जर बेरीज केली तर किती दिली आहे 96 दिली आहे आणि त्याच दोन संख्यांची जर वजाबाकी केली तर किती दिलेली आहे 24. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून जर या दोन इक्वेशनचा जर तुम्ही बेरीज केली तर x अधिक x किती होता 2x आणि ह्या y ला हे y कॅन्सल केलं आणि ह्या दोघांची बेरीज होती 6 आणि 4 10, 9 1 10 2 12, म्हणजेच x बरोबर किती येईल 120 भागिले 2 म्हणजेच 60 येईल. जर x बरोबर 60 असेल तर y बरोबर किती येईल बघा, पहिल्या इक्वेशनमध्ये जर x बरोबर 60 ठेवलं तर अधिक y बरोबर 96 दिलेलं आहे, म्हणजेच y बरोबर किती येईल 96 वजा 60 येईल, म्हणजेच y बरोबर किती आलं 36 आलेलं आहे. y बरोबर जर 36 आलं, x आणि y यांचं गुणोत्तर काढायचं आहे तुम्हाला, तर त्यांचं गुणोत्तर काढायचं आहे. गुणोत्तर कसं येईल बघा, x आहे 60, y आहे 36, म्हणजे 6 ने भागलं तर 6 10, 6 6 36, पुन्हा 2 ने जातो, बे 5 आणि बे 6, म्हणजे 5 3 हे काय असणार आहे त्याचं गुणोत्तर असणार आहे. काय केलं, दोन इक्वेशन भेटली आणि त्या दोन इक्वेशनवरून त्या दोन संख्या भेटल्या आणि त्या दोन संख्यांना जर तुम्ही संक्षिप्त रूप दिलं तर तुम्हाला त्याचं गुणोत्तर भेटेल. पुढचा प्रश्न बघा, एक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले तर हौद किती वेळेत भरेल. भरतो किती वेळात 6 तासात. ठीक आहे, भरतो किती वेळात 6 तासात आणि रिकामा किती वेळात होतो तर 8 तास लागतात. रिकामा किती वेळात होतो 8 तास लागतात. म्हणजेच याचा भरण्याचा रेट काय आहे 1/6 आणि रिकामा होतो म्हणजे काय त्याच्यातून वजा होतो. तर हे इक्वेशन सॉल्व केले की तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. मग 6 ला जर तुम्ही 4 न गुणलं तर किती होतात 6 चौक 24 आणि 8 ला 3 म्हणजेच काय यांचा तुम्ही लसावी काढला. 4/24 वजा 3/24 म्हणजेच 1/24. याचा अर्थ काय की तुम्हाला तो पूर्ण किती वेळेत भरेल तर 24 तास लागतील. 1/24 हा त्याचा रेट झाला, म्हणजेच तो 24 तासात दोन्ही नळ एकदम चालू केले तर भरेल. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. आता तुम्हाला याच्यासाठी सूत्र आहे M1 D1 भागिले W1 बरोबर M2 D2 भागिले W2. याच्यामध्ये M म्हणजे आहे किती माणसं आहेत, D म्हणजे आहे किती दिवस काम करतात किंवा कालावधी, आणि W म्हणजे आहे त्यांचं काम किती आहे ते. आता बघा याच्यामध्ये पहिल्या केसमध्ये मजूर म्हणजेच माणसं किती आहेत, M1 किती आहेत 20 मजूर, किती वेळ 6 तास काम करतात. ठीक आहे, 6 तास काम करतात. याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये D1 किती येतं बघा, 6 तास रोज, याप्रमाणे किती दिवस 15 दिवस, म्हणजे हे काय झाले टोटल तासांची संख्या झाली. ठीक आहे, आणि किती काम आहे तर एक काम आहे. त्याचप्रमाणे M2 बघा याच्यामध्ये रोज किती मजूर काम करतात 15 मजूर काम करतात. त्याच्यामध्ये D2 किती दिलेला आहे 8 तास, पण दिवसांची संख्या विचारली आहे आणि काम काय आहे तेवढंच काम आहे. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये सूत्रामध्ये तुम्ही किमती ठेवा. M1 किती आहे 20 गुणुले D किती आहे 6 गुणुले 15 भागिले 1 बरोबर इथं काय आहे बघा M2 आहे 15 गुणुले 8 गुणुले इथं दिवस किती आहेत माहीत नाहीत, फक्त तास दिलेला आहे आणि इथं काय आहे 1. आता ह्याला सॉल्व करताना कसं कराल बघा,
ह्या दोन संख्या इकडे गुणाकाराला आहेत, इकडे गेल्यानंतर काय होतील, भागाकाराला जातील. भागिले 15 गुणुले 8 बरोबर काय होतील, दिवस येतील. ठीक आहे. आता हे सॉल्व कसं करायचं बघा. ह्या 15ला हे 15 गेला, 4 पंचे 20, 4 दुनी 8, बे के बे, बे त्रिक 6, 3 गुणुले 5, 15 दिवस काय होतील, ते काम करण्यासाठी वेळ लागेल. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती. आता ताशी वेग काढायचा आहे म्हणजेच किलोमीटर प्रति तास काढायचा आहे. तुम्हाला दिलेलं काय आहे, दिले काय, मीटर प्रति सेकंद दिले. ठीक आहे, सेकंद दिले. आता मीटर किती आहेत, 200 मीटर आहेत आणि सेकंद 24 आहेत. मीटरला जर तुम्हाला तासामध्ये कन्वर्जन मीटरला जर किलोमीटरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 1000 भागावं लागेल आणि सेकंदाला जर तुम्हाला तासामध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 3600 भागावं लागेल. बरोबर आहे. आता हे ऑलरेडी भागाकारामध्ये आहे, ह्यालाच आपण कसं लिहितो, 200 भागिले 1000 आणि इथं पूर्ण भागाकारामध्ये 24 भागिले काय लिहिणार, 3600. आता ह्याला जर रिराईट केलं तर 200 भागिले 1000 येतं आणि हा काय होतो, उलटा होतो. म्हणजे 3600 वरती जाणार आणि 24 खाली येणार. आता ह्याला सॉल्व कसं करणार, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 12 त्रिक 36, 12 दोन्ही 24, ह्या 0ला हा 0 गेला, बे के बे, बे 10 म्हणजेच काय झाले, 30 किलोमीटर प्रति तास हा काय झाला, त्याचा वेग झाला. म्हणजेच काय केलं आपण, मीटर प्रति सेकंदचं किलोमीटर प्रति तास याच्यामध्ये कन्वर्जन केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. 11चा वर्ग व 4चा घन यांची बेरीज किती. 11चा वर्ग किती माहिती आहे तुम्हाला, 121. 4चा घन आहे 64. यांची बेरीज केल्यानंतर किती येते, 185. हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे, आता बघा इथं मसावी किती दिलेला आहे, 15 आणि लसावी किती दिलेला आहे, 420. एक संख्या दिली आणि दुसरी संख्या विचारली. एक संख्या किती दिलेली आहे, 105, तर दुसरी संख्या किती हे तुम्हाला विचारले. याचं सूत्र काय आहे आपल्याला माहिती आहे, मसावी गुणुले लसावी बरोबर पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या. ठीक आहे. मसावी किती आहे, 15 गुणुले लसावी किती आहे, 420 बरोबर पहिली संख्या 105 आहे, तुम्हाला दुसरी संख्या विचारलेली आहे. आता इथं काय करावं लागेल, ह्या 105ला इकडं पण 105 भागा आणि फुल ह्याला 105 भागा, ह्याला हा गेला म्हणजे राहिली फक्त दुसरी संख्या. आता याच्यामध्ये बघा 15 एके 15, 15 7, 105, 7 एके 7, 7 चक्क 42 म्हणजेच ती दुसरी संख्या काय येणार आहे तर 60 ही ती दुसरी संख्या येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. तुम्हाला एक पदावली दिलेली आहे आणि ती पदावली सॉल्व करायची. आता पदावलीमध्ये काय करतो, जनरली आपण जिथं ब्रॅकेट आहे ते पहिल्यांदा सॉल्व करतो. तुम्हाला ब्रॅकेट कुठं दिलं आहे, इथं दिलं आहे बघा. आता 2 अधिक 2 गुणुले 4 वजा 2 भागिले 1 गुणुले 2 म्हणजेच काय येतात, 2 येतात आणि वजा 3. आता पहिल्यांदा इथं काय दिलेलं आहे तुम्हाला बघा, इथं गुणाकार आणि इथं भागाकार दिला आहे. 2 अधिक 2 गुणुले 4 होतात 8 वजा 2 भागिले 2 1 आणि वजा 3. आता ज्यावेळेस पदावलीमध्ये बेरीज आणि वजाबाकी राहते त्यावेळेस काय करतो आपण, क्रमानं करतो. 8 आणि 2 किती होतात, 10, 10 वजा 1 आणि वजा 3. पुन्हा बघा 10 वजा 1 किती होतात, 9, 9 मधून जर 3 घातले तर किती होतात, 6. म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल, 6 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका वर्गात 39 मुलांचे सरासरी वय हे 17 वर्ष आहे. शिक्षकांचे वय त्यात मिळवल्यास सरासरी 18 होते, तर शिक्षकांचे वय किती हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा 39 मुलांचं सरासरी वय किती आहे, मुलांची संख्या किती आहे, मुले ही किती आहेत, 39 आहेत आणि सरासरी किती आहे त्यांची, सरासरी ही 17 दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजेच त्यांच्या वयाची जर बेरीज केली तर ती बेरीज किती यायला पाहिजे, 39 गुणुले 17 यायला पाहिजे. म्हणजे 17 गुणुले 9 केले तर किती येतात बघा, 17 9 153, खाली राहतात 3, हातचे गेले 15, 17 त्रिक 51 केल्यानंतर इथं 6 आणि इथं 6 म्हणजेच त्यांच्या वयांची बेरीज ही 663 येईल. ठीक आहे. वयांची बेरीज येते 663. पुढं बघा जर त्याच्यामध्ये शिक्षकाचं वय मिसळलं तर त्यांची सरासरी किती होती, तर सरासरी होते 18. म्हणजेच काय, इथं सरासरी किती झाली, 18. टोटल शिक्षक आणि मुलं,
शिक्षक अधिक मुले. मुलं किती आहेत ऑलरेडी 39 मुलं अधिक 1 शिक्षक म्हणजे टोटल संख्या किती झाली 40. म्हणजेच त्यांच्या वयांची जर बेरीज काढायची झाली तर ती किती येईल 40 गुणिले त्याची सरासरी 18. 18 चौक 72 आणि वरचा एक 0. म्हणजे शिक्षक अधिक मुलं यांच्या वयांची बेरीज झाली 720. फक्त मुलांच्या वयांची बेरीज झाली 663. तुम्हाला काय काढायचं आहे की शिक्षकाचं वय काढायचं आहे. शिक्षकाचं वय म्हणजे काय असणार आहे 720 वजा 663 असणार आहे. म्हणजेच 10तून 3 गेल्यानंतर 7 राहतात. 6 आणि 1 7, 7 आणि 5 12 आणि इथं 0 म्हणजेच 57 वर्ष हे काय असणार आहे शिक्षकांचं वय असणार आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास एक संख्या कोणतीही संख्या जर x पकडली तर एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी किती उरते 7 उरते. ही संख्या आहे x. या संख्येतून 9 हा अंक 8 वेळा म्हणजेच 9ची 8 वेळा बेरीज करायची तेव्हा त्याची बाकी किती उरते दिली आहे तर बाकी उरते 7 एवढी बाकी उरते. म्हणजे बघा x वजा 9 8 किती होतात 72 बरोबर 7. म्हणजेच x बरोबर किती 7 अधिक 72 झाले. 7 आणि 2 9 79 म्हणजेच x बरोबर किती होतात 79 होतात. म्हणजेच ती संख्या कोणती असणार आहे तर 79 ही ती संख्या असेल. पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज ही 61 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती हे विचारले. आता दोन संख्या समजा एक संख्या x आहे आणि दुसरी संख्या y आहे. त्या दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे म्हणजे x गुणिले y केलं तर किती येतो 30 दिलेला आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजेच x चा वर्ग केला आणि y चा वर्ग केला तर त्यांच्या वर्गांची बेरीज ही येते 61. तर त्या दोन संख्यांची बेरीज म्हणजेच x अधिक y तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये बेसिक फॉर्म्युला माहिती असेलच. x अधिक y ब्रॅकेटचा वर्गाचं सूत्र काय आहे x चा वर्ग अधिक y चा वर्ग अधिक 2xy आहे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला x अधिक y ब्रॅकेटचा वर्ग x चा वर्ग अधिक y चा वर्ग 61 दिलेला आहे अधिक x गुणिले y किती दिले 30 दिले. म्हणजे याच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता 30 लिहू शकता. म्हणजेच 61 अधिक 60 येईल. 61 अधिक 60 केल्यानंतर 121 येतं. हे काय आहे x अधिक y ब्रॅकेटचा वर्ग भेटला आपल्याला. आता x अधिक y ब्रॅकेटचा वर्ग भेटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सूत्र कसं भेटलं x अधिक y ब्रॅकेटचा वर्ग बरोबर 121 भेटलं. आता स्क्वेअर रूट काढायचं दोन्ही साईडचं. x अधिक y बरोबर ह्याचा पण वर्गमूळ काढा 11 येतं. म्हणजेच त्या दोन संख्यांची बेरीज किती येईल तर 11 एवढी येणार आहे. याच्यामध्ये काय फक्त ॲप्लिकेशन बेस आहे की तुम्हाला a अधिक b ब्रॅकेटच्या वर्गाच्या सूत्राचं ॲप्लिकेशन तुम्ही इथं केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. एक खुर्ची 184 रुपयांना विकल्याने 15% नफा होतो तर 20% नफा होण्यासाठी ती खुर्ची कितीला विकावी लागेल. आता एक खुर्चीची विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत ही 184 आहे तेव्हा नफा किती होतो नफा होतोय तुम्हाला 15% नफा होतोय. ठीक आहे. तर तीच खुर्ची जर 20% नफा पाहिजे असेल तर आता बघा पाहिजे किती तुम्हाला पाहिजे 20% नफा. ठीक आहे. 20% नफा होण्यासाठी विक्री किंमत जर काढायची असेल तर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की याची खरेदी किंमत किती आहे. आता नफा 15% होत असेल तर याच्यामध्ये बघा खरेदी किंमत आणि विक्री किंमत आपण कसं लिहू शकतो. 100 रुपये खरेदी असेल तर विक्री 15% म्हणजे 115 रुपये ही विक्री झाली. त्याचप्रमाणे 184 रुपये विक्री असेल तर खरेदी किंमत किती. आता ह्याचं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 100 गुणिले 184 आणि भागिले काय आहे 115 आहे. आता ह्याला तुम्हाला भाग घालवावा लागेल. 5 न भाग घातला 5 दोन्ही 10 इथं 5 दोन्ही 10 5 त्रिक 15. नंतर बघा आता इथं 23ला आणि 184ला कितीने भाग जातो 23 एके 23 23 8 184. आता 20 गुणिले 8 केल्यानंतर किती होतात 160 होतात. म्हणजेच त्याची खरेदी किंमत किती त्याची म्हणजेच x ही किती आलं 160. म्हणजेच त्या खुर्चीची खरेदी किंमत भेटलेली आहे तुम्हाला. खरेदी किंमत बरोबर 160 भेटली. आता खरेदी किंमत 160 असेल तर 20% नफा होण्यासाठी काय तुम्हाला विक्री किंमत किती पाहिजे हे तुम्हाला विचारलेलं आहे. खरेदी किंमत 160 आहे तेव्हा विक्री किंमत x पकडूयात.
त्यावेळेस त्याची खरेदी किंमत 100 असेल तर विक्री किती पाहिजे 120 पाहिजे का तर 20% नफा झालेला आहे. आता हे याच्यावरून तुम्हाला विक्री किंमत भेटेल. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 160 गुणुले 120 आणि भागिले 100 बरोबर तुम्हाला विक्री किंमत भेटेल. ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. 16 गुणुले 12, 12 संग 72, 12 आणि 7 किती होतात 19. म्हणजेच ज्यावेळेस त्याला 20% नफा पाहिजे असतो त्यावेळेस त्याची विक्री किंमत किती असायला पाहिजे तर ती खुर्ची आहे ती 192 रुपयांना विकायला पाहिजे. त्याच्यामुळं तुमचं उत्तर असेल 192 रुपये. पुढचा प्रश्न बघा. एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती. एक काटकोन त्रिकोण जर काढला तर त्याची काय दिलेलं आहे तुम्हाला पाया दिलेला आहे 20 आणि उंची दिलेली आहे 21 तर तुम्हाला त्याचा कर्ण विचारला. आता काटकोन त्रिकोणामध्ये आपण कर्ण कसा काढतो. एका बाजूच्या लांबीचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूच्या लांबीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. 20चा वर्ग किती येतो 400 अधिक 21चा वर्ग 441 बरोबर xचा वर्ग. 400 अधिक 441 म्हणजेच 841 होतात बरोबर xचा वर्ग म्हणजे x याचं वर्गमूळ काढलं तर किती येतं 29. याचा अर्थ काय की त्याच्या कर्णाची लांबी ही किती असणार आहे तर 29 सेंटीमीटर एवढी त्या कर्णाची लांबी असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात तर दुसऱ्या व्यक्तीला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता जी पहिली व्यक्ती आहे तिला काम करण्यासाठी किती दिवस लागतात दिलेलं आहे तुम्हाला 10 दिवस लागतात म्हणजेच तिचा कामाचा रेट किती झाला 1/10. दुसऱ्या व्यक्तीला किती दिवस लागतात 15 दिवस लागतात म्हणजे त्याच्या कामाचा रेट किती झाला 1/15. ज्यावेळेस ते दोघं मिळून काम करतील असं विचारलंय म्हणजेच काय पहिल्या व्यक्तीचा रेट अधिक दुसऱ्या व्यक्तीचा रेट. आता ह्या दोघांचं तुम्हाला काय काढावं लागेल 10चा आणि 15चा लसावी काढा. 10चा आणि 15चा लसावी काढल्यानंतर येतो 30. याला 2 ने गुणा आणि याला 30 येण्यासाठी याला 3 ने गुणावं लागेल म्हणजेच काय झालं 3/30 अधिक 2/30 बरोबर 5/30 बरोबर 5×5 5×6 म्हणजेच या दोघांचा मिळून रेट किती असणार आहे 1/6 रेट असणार आहे. म्हणजेच त्या दोघांना मिळून काम करण्यासाठी किती दिवस लागतील तर 6 दिवस लागतील. पुढचा प्रश्न बघा. एका आयताचा कर्ण हा 17 सेंटीमीटर लांबीचा असून त्या आयताची परिमिती दिली आहे 46 सेंटीमीटर तर त्या आयताचं क्षेत्रफळ किती. आता जर एक तुम्ही आयत काढला तर त्या आयताचा एक कर्ण किती दिलेला आहे 17 सेंटीमीटर दिलेला आहे. त्याची जी परिमिती आहे ती परिमिती किती दिलेली आहे 46 सेंटीमीटर एवढी परिमिती दिलेली आहे. तर तुम्हाला काय विचारले त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळ काढायचं आहे. आता तुम्ही जर समजा ही x आणि ही बाजू y पकडली तर त्याची परिमिती किती होते 2x अधिक 2y बरोबर 46 होणार. आता ह्या दोन्ही बाजूला जर तुम्ही 2 न भागलं तर काय होतं बघा x अधिक y बरोबर किती होती 23 होईल. हे एक इक्वेशन भेटलं तुम्हाला. ठीक आहे. आता जर तुम्ही आयतामध्ये आयताचे सगळे कोण कसे असतात काटकोन असतात. मग त्याचप्रमाणे जर काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण आता दुसऱ्यामध्ये जर तुम्ही हा त्रिकोण कन्सिडर केला तर हा काय आहे काटकोन त्रिकोण होतो. मग याच्यामध्ये xचा वर्ग अधिक yचा वर्ग बरोबर किती होतं 17चा वर्ग होतो. ठीक आहे. हे भेटलं इक्वेशन नंबर 2. आता ह्या दोन इक्वेशनचा जर वापर करून तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर कसं काढाल. आता बघा ह्या दोघांचा वर्ग केला दोन्ही बाजूनी तर कसा येतो x अधिक y ब्रॅकेटचा वर्ग बरोबर 23चा वर्ग येतो. ठीक आहे. 23चा वर्ग किती येईल तुम्हाला माहिती आहे 529 येतो आणि 17चा वर्ग किती आहे 289. हा इथं आपण असा 289 लिहूयात. आता बघा याच्यामध्ये ह्याचा जर विस्तार केला तर xचा वर्ग अधिक yचा वर्ग अधिक 2xy येतं बरोबर 529 येतं. आता याच्यामध्ये xचा वर्ग अधिक yचा वर्ग किती दिलेला आहे तुम्हाला 289 दिलाय अधिक 2xy बरोबर 529 येईल. आता नंतर हा 289 जर इकडे गेला तर काय राहील 2xy बरोबर 529 वजा 289 राहतं म्हणजे हा 0 0 8 आणि 4 12 2 आणि 3 आणि 2 5 2xy म्हणजेच xy बरोबर किती झाले 120 झालं. xy बरोबर 120 आहे. याचा अर्थ काय की ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच काय याच्यामध्ये ही आहे ती
लांबी घेतलेली आहे आणि आपण ही आहे ती काय घेतलेली आहे, रुंदी. म्हणजेच लांबी गुणिले रुंदी केल्यानंतर किती भेटते तुम्हाला, 120. याचाच अर्थ की त्या आयताचं क्षेत्रफळ हे किती असणार आहे, 120 चौरस सेंटीमीटर एवढं असणार आहे किंवा सेंटीमीटरचा वर्ग. पुढचा प्रश्न बघा, 35चे किती टक्के म्हणजे 10.5 हे विचारले तुम्हाला. 35चे किती टक्के म्हणजे 35चे x% बरोबर किती होत आहे, 10.5 होत आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा 35 गुणुले x/100 बरोबर 10.5. आता हा x बरोबर किती कसं असेल, 10.5 गुणुले 100 आणि भागिले 35 असणार आहे. आता 7×5 35, 7×1 7 आणि 7×5 35, 5×1 5, 5×3 15. म्हणजेच काय होतं इथं 300 येईल आणि त्याचा 1 डेसिमल पॉईंट. म्हणजेच x बरोबर म्हणजेच 35चे 30% म्हणजे काय होतं, 10.5. पुढचा प्रश्न बघा, 504 मीटर तार जर 8 ठिकाणी कापली तर तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. आता एकूण तारेची लांबी किती आहे, 504 मीटर एवढी आहे. किती ठिकाणी कापायची आहे ती, 8 ठिकाणी कापले. जर समजा तार 8 ठिकाणी कापली तर तुकडे किती होणार आहेत, 9 तुकडे होतील. म्हणजेच काय, या 504 मीटर तारेला जर तुम्ही 9 न भागलं तर तुम्हाला प्रत्येक तुकड्याची लांबी भेटेल. प्रत्येक तुकड्याची लांबी भेटेल. म्हणजेच 9×5 45, खाली राहतात 5, 9×7 54. म्हणजेच किती उत्तर येईल तुमचं, 56 मीटर ही काय असणार आहे, प्रत्येक तुकड्याची लांबी असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला काही अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्याचा उतरत्या क्रमानं क्रम लावायचा आहे. आता या अपूर्णांकामध्ये बघा, हे अपूर्णांक कसे आहेत, छेदाधिक अपूर्णांक आहेत. आणि छेदाधिक अपूर्णांक असतील तर आपण काय करतो, आपण एक व्हिडिओ पाहिला आहे त्याच्यामध्ये ट्रिक बघितलेली आहे की अंश आणि छेदामधला फरक काढायचा. तो फरक इथं येतो 2, या दोघांमधला फरक येतो 2, इथं पण दोघांमधला फरक 2 2 2 येतो. आणि ह्या सगळ्यांमध्ये जो फरक आहे त्या फरकाचा काय काढायचा आहे तुम्हाला, लसावी काढायचा. आता फरक प्रत्येक ठिकाणी 2 आहे, याचा अर्थ लसावी किती झाला, याचा 2 एवढाच झाला. मग जो लसावी मिळतो त्या लसावीनं काय करायचं, त्या अंशाला गुणायचं. म्हणजे इथं 2 निघूल्यानंतर 10, 10 नंतर इथं काय होतात, 2 निघूल्यानंतर 18, इथं 2 निघूल्यानंतर येतात 14 आणि इथं 2 निघूल्यानंतर येतात 6. मग ह्याच्यामध्ये 10, 18, 14 आणि 6 याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोण आहे, ही आहे. उतरत्या क्रमानं लावायचं. म्हणजे काय, सगळ्यात मोठी, त्याच्यानंतर थोडी लहान, त्याच्यानंतर थोडी लहान आणि त्याच्यानंतर थोडी लहान, असा तुम्हाला इथं क्रम लावावा लागेल. म्हणजेच ह्याचा उतरता क्रम कसा असेल, 9/11, नंतर येईल 7/9, नंतर येईल 5/7 आणि नंतर येईल 3/5. हा काय असणार आहे, या अपूर्णांकांचा उतरता क्रम असणार आहे. 9/11, 7/9, 5/7 आणि 3/5. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. जर तुम्हाला हा कॉन्सेप्ट डिटेलमध्ये बघायचा असेल तर लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता हे विचारले तुम्हाला. नायट्रोजन, युरिया, शेणखत आणि पोटॅश. तर याचं उत्तर काय येईल, शेणखत हे तुमचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा, BDEचा संबंध 2, 4, 5 असा असेल तर HPQचा संबंध काय असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा, तुम्ही जर अक्षरमाला बघितली ABCD, याच्यामध्ये Bचा नंबर आहे 2, Dचा नंबर आहे 4 आणि Eचा नंबर आहे 5. त्याचप्रमाणे जर तुम्ही Hचा नंबर बघितला तर आहे 8, Pचा नंबर आहे 16 आणि Qचा नंबर आहे 17. म्हणजे 8, 16, 17 हे तुमचं काय असेल, उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला हा असा संबंध दिला, याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे विचारले. आता बघा, याच्यामधून याच्यामध्ये कन्वर्जन होताना हा A आहे तो फक्त इथं कन्वर्ट झाला आहे, म्हणजे हा असा झालेला आहे. नंतर ह्याच्यामधून इथं जाताना तुम्हाला काय झालं आहे, हा B फक्त इकडे घेतलेला आहे, म्हणजे हे असं झालेलं आहे. त्याचप्रमाणे इथून बघा, आता ह्याच्यामध्ये पण काय होणार, हे असं इथं होणार आहे आणि याच्यामध्ये पुढचा नंबर घेताना हा B फक्त इथं जाणार, म्हणजे हा कॅन्सल होणार आणि हा असा येणार. म्हणजेच BABAA असं तुमचं उत्तर असेल. BABAA म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा,
DEAR बरोबर 28 दिलंय, फिअर बरोबर 30 दिलंय, तर फादर बरोबर किती हे विचारलेलं आहे. आता डीचा नंबर तुम्हाला बघा ABCD मध्ये कितवा नंबर आहे. डीचा नंबर आहे 4, ईचा नंबर आहे 5, एचा नंबर आहे 1 आणि आरचा नंबर आहे 18. त्याचप्रमाणे जर एफचा बघितला तर आहे 6, याचा आहे 5, याचा आहे 1 आणि याचा आहे 18. आता बघा 5 + 4 9 केलं, 9 1 10, 10 आणि 18 28 होतात. म्हणजे ह्या सगळ्यांची काय केली, बेरीज केली. त्याचप्रमाणे 6 आणि 5 11, 11 आणि 1 12, 12 आणि 18 केलं किती येतं, 30 येतं. तसंच जर एफचा नंबर आहे 6 1, नंतर टीचा नंबर किती आहे बघा 20, एचचा नंबर आहे 8, ईचा नंबर किती आहे 5 आणि आरचा नंबर आहे 18. या सगळ्यांची जर बेरीज केली 6 आणि 1 7, 7 आणि 20 27, 27 आणि 8 35, 35 आणि 5 40, 40 आणि 18 केले तर किती होतात, 58 होतात. म्हणजेच फादरच्या ठिकाणी किती येईल तुम्हाला, 58 येईल. पुढचा प्रश्न बघा, एक्सच्या ठिकाणी काय येईल हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही 21 आणि 31 मधला फरक काढला तर 10 येतो. 31 आणि 43 मधला जर फरक काढला तर तुम्हाला किती येतो, 12. त्याचप्रमाणे जर समजा याच्यामध्ये मागं घेतलं तर इथं 8 फरक यायला पाहिजे आणि इथं 6 यायला पाहिजे. 6 आणि 7 केलं तर 13 येतात आणि 13 मधून जर 8 अधिक केले तर 21 येतात. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी काय असणार आहे, 13 ही संख्या असणार आहे. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा, ACE BDE GIK HJL आणि MOQ प्रश्नचिन्हाच्या जागी काय हे विचारलेलं आहे. A, C आणि E याच्यामध्ये काय एक एक अक्षर सोडलेलं आहे. B, D आणि E. B इथं आहे, D इथं आहे आणि E. B, D सॉरी इथं F आहे, लिहिताना चुकलंय. B, D आणि F GIK एकाडे एक अक्षर घेतलेले आहेत. नंतर HJL H, J आणि L असं घेतलेलं आहे. MOQ MO आणि Q असे अक्षर घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये काय येईल, NPQ येतं का बघा, NPQ येणार नाही कारण P आणि Q लगत दिलेला आहे. NPR, N इथं आहे, P इथं आहे आणि R इथं आहे. म्हणजे हे एकाडे एक अक्षर आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, 1 जानेवारी 2002 1 जानेवारी 2002 रोजी कोणता वार आहे, मंगळवार आहे. तर तुम्हाला काय विचारले की 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल, 2008 रोजी. 2003 नंतर किती येतं, 2004 2005 2006 2007 आणि 2008 येतं. आता याच्यामध्ये बघा लीप वर्ष नसेल तर काय होतं, आपण डायरेक्ट पुढचा वार येतो, मंगळवार नंतर बुधवार येतो, बुधवार नंतर. आता इथं बघा हे लीप वर्ष आहे पण जानेवारी टू जानेवारी जाताना काय होतं की फेब्रुवारी महिना येत नाही, पण 2004 पासून 2005 पर्यंत जाताना फेब्रुवारी महिना येतो. त्याच्यामुळे शुक्रवार सोडला की इथे येतो शनिवार, इथं येतो रविवार, इथं येतो सोमवार, पुन्हा इथं येतो काय, मंगळवार. म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे, 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असणार आहे, तर मंगळवार असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, अ साठी 1 असेल, स साठी 8 असेल, म्हणजेच काय, अ आ इ ई याच्यासाठी क्रमानं अ साठी 1, आ साठी 2 असं दिलेलं आहे. तर आई फणस बघ, आई फणस बघ याच्यासाठी तुम्हाला कोणतं नंबर्स येतील हे विचारलेलं आहे. आ साठी आचा नंबर आहे 2, ईचा नंबर आहे 4, फचा नंबर आहे 9, नचा नंबर आहे 7 9, सचा नंबर आहे 8, बचा नंबर आहे 5 आणि बला दिलेला आहे 5 आणि घ साठी दिलेला आहे 6. त्याच्यामुळे तुमचं उत्तर असेल 24 798 आणि 56. बघा, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हे अनुक्रमे 800 व 860 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती विचारले. आता रक्कम किती आहे माहीत नाही आहे. सरळ व्याज किती दिलेला आहे तुम्हाला, 800 रुपये दिलेला आहे आणि चक्रवाढ व्याज किती दिलेला आहे, चक्रवाढ व्याज हे दिलेलं आहे 860 रुपये. ठीक आहे, किती वर्षांसाठी, 2 वर्षांसाठी दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, व्याजाचा दर काढायचा आहे. त्याच्यासाठी सूत्र काय आहे आपल्याला बघा, व्याजातील फरक भागिले काय दिलेलं आहे, एका वर्षाचं
सरळ व्याज, सरळ व्याज, सरळ व्याज. व्याजातील फरक किती आहे? 860 वजा 800 भागिले एका वर्षाचं सरळ व्याज. 2 वर्षाचं किती दिलेलं आहे? 800, म्हणजे एका वर्षाचं किती झालं? 400. म्हणजेच 60 भागिले 400 येईल. या शून्याला हा शून्य गेला. तुम्हाला टक्केवारी काढायची म्हणजे इथं गुणुले 100 करावं लागेल. ठीक आहे. या शून्याला हा शून्य गेला म्हणजे 60 भागिले 4, म्हणजेच 15% हा काय झाला? व्याजाचा दर झाला. जर व्याजाचा दर काढायचा असेल आणि दोन्ही सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिलं असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल.